गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे 7 उपाय करा, जीवनातील अडचणी दूर होतील. स्वामी समर्थांचा खास संदेश. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा फक्त सण नाही, तर गुरुकृपा मिळवण्याचा सुवर्ण दिवस आहे. या दिवशी काही विशेष गोष्टी केल्यास जीवनातील अनेक समस्या कमी होऊ शकतात, मनाला शांती मिळू शकते आणि स्वामी समर्थांची कृपा लाभू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 7 उपाय सांगणार आहे, जे प्रत्येक भक्ताने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायला हवेत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचे स्मरण या दिवशी केले जाते. स्वामी समर्थ महाराजांनी श्रद्धा, सबुरी आणि गुरुसेवा यांना खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. उपाय क्रमांक 1. सकाळी लवकर उठून स्नान करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ मन आणि शुद्ध शरीराने दिवसाची सुरुवात केल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. उपाय क्रमांक 2. श्री स्वामी समर्थ नामजप करा. किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो. उपाय क्रमांक 3. गुरु आणि स्वामींची पूजा करा. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दीप लावा, फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. गुरूंचे स्मरण हेच खरे पूजन आहे. उपाय क्रमांक 4. अन्नदान करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दानामुळे मन शुद्ध होते आणि पुण्य प्राप्त होते. उपाय क्रमांक 5. आई वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. आई वडील हेच आपले पहिले गुरु आहेत. त्यांच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद घेतल्यास जीवनात सकारात्मकता वाढते. उपाय क्रमांक 6. एक वाईट सवय सोडण्याचा संकल्प करा. राग, मत्सर, खोटे बोलणे किंवा इतर कोणतीही वाईट सवय सोडण्याचा संकल्प करा. गुरुपौर्णिमा हा आत्मपरिवर्तनाचा दिवस आहे. उपाय क्रमांक 7. स्वामी समर्थांची आरती आणि चरित्र वाचा. या दिवशी स्वामी समर्थांचे चरित्र वाचणे किंवा ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांच्या लीलांचे स्मरण केल्याने भक्ती दृढ होते. प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, समस्या प्रत्येकाच्या जीवनात असतात, पण श्रद्धा, सबुरी आणि योग्य कर्म यांच्या मदतीने त्या समस्यावर मात करता येते. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा आपण श्रद्धेने गुरूंचे स्मरण करतो, तेव्हा मनाला धैर्य मिळते आणि योग्य मार्ग दिसू लागतो. चला तर व्हिडिओचा समारोप करूया. या गुरुपौर्णिमेला मनापासून प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनातील दुःख, चिंता आणि नकारात्मकता दूर करा. आम्हाला सुबुद्धी, चांगले आरोग्य आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही गुरुपौर्णिमेला कोणता उपाय करणार आहात ते कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.